राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। हेलो दोस्तों, अब तक न्यूज इंडिया में आपका स्वागत है। मालेगांव शहर की एक बैंक यानी महेश नागरी सहकारी पंत संस्था मर्यादित बैंक पर कई गंभीर आरोप लगाए गए हैं। इस बैंक में कथित वित्तीय अनियमितताओं और गबन को लेकर पीड़ित खातादारों ने लोकशाही धड़क मोर्चा के शेखर दादा पगार के नेतृत्व में आंदोलन भी किया और आज उनके नेतृत्व में प्रेस कॉन्फ्रेंस कर प्रबंधन और प्रशासन पर गंभीर आरोप लगाए हैं। सदस्यों का कहना है कि ऑडिट रिपोर्ट में गबन साबित होने के बावजूद जिम्मेदार अध्यक्ष, सचिव और संचालकों पर अब तक एफआईआर दर्ज नहीं की गई है। मुख्य आरोपियों को बचाने का प्रयास किया जा रहा है। सदस्यों ने सवाल उठाया कि केवल मैनेजर पर ही क्यों कार्रवाई की जा रही है, जबकि बड़े गबन के लिए जिम्मेदार बोर्ड के अन्य पदाधिकारियों को बचाने का प्रयास हो रहा है। आरोप है कि बिना आवश्यक केवाईसी नियमों के नकद राशि जमा की गई और वितरण रोकने के लिए दिशा निर्देशों के बावजूद गैर कानूनी तरीकों से पैसों का लेन देन किया गया। इसके अलावा ऑडिटर्स को आवश्यक रिकॉर्ड भी उपलब्ध नहीं कराए गए। तत्कालीन उप जिला निबंधक डीडीआर शिड़के पर नियमों के विरुद्ध जाकर गैर कानूनी वितरण की अनुमति देने का आरोप लगाया गया है। सदस्यों के अनुसार गबन सामने आने के 4 महीने बाद भी सरकार कानून की धारा 88 के तहत जांच शुरू नहीं की गई है। पीड़ित सदस्यों ने प्रशासन से मांग की है कि मामले की निष्पक्ष जांच कराने के लिए बोर्ड के सभी प्रमुख पदाधिकारियों का लाई डिटेक्टर, ब्रेन मैपिंग और पॉलीग्राफ टेस्ट कराया जाए ताकि सच सामने आ सके और खातादारों को उनकी खून पसीने की कमाई वापस मिल सके। आप हमारे अब तक न्यूज चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को प्रेस कर दें और अगर आप हमारी मदद करना चाहते हैं तो आप हमारे ज्वाइन का बटन दबाकर हमारी मेंबर्स आईडी भी आप ले सकते हैं। इससे आप हमारी मदद भी कर देंगे और हमारी बेबाकी को चार चांद लगाने का काम भी करेंगे। आइए खबर की तरफ बढ़ते हैं। खबर क्या है? अभी मेरा लड़की का एडमिशन का जो मसला है, उसका साल का 8 लाख रुपया खर्चा है। मैं कहाँ से लाऊं? चेयरमैन का 200 कोटी का प्रॉपर्टी है। अपना संचालक रवि द्वारका दास माड़ो का कम से कम 300 कोटी का प्रॉपर्टी है। ये लोग चाहे तो हमारा पैसा 24 घंटे में दे सकते हैं, लेकिन हमारे लिए इनके तरफ से कोई हमदर्दी नहीं है। हमारा पैसा लेके वो लोग एसी में बैठ के यासी कर रहा है। अभी हमारा बच्चे के लिए हमको क्या करना है? हमारा तो ऐसा हाल हो गया जो हम खुद जहर खा के मर जाओ। और इसका जिम्मेदार रहेगा डीडीआर, ये संचालक मंडल, चेयरमैन, सब इसका जिम्मेदार रहेगा। अभी हमारा लड़की के लिए हम क्या करें? इनको तो थोड़ा बहुत शर्म आना चाहिए, क्या नहीं? हमारा प्रशासन भी ध्यान नहीं दे रहा है। प्रशासन ध्यान दे रहा है इनकी तरफ, पूरी फैसिलिटी प्रशासन उनको दे रहा है। हम कुछ बोलने जाओ तो हमारा गर्दन में पैर रखती है। पुलिस स्टेशन गया तो साहब बोलता है इधर आने का नहीं। गुंजल साहब को लेटर दिया, आज तक कोई जवाब नहीं मिला। उनके ऊपर अपन कितना भरोसा करते, तो हम कहाँ जाए, किसका पास जाए? हमारा दर्द कौन समझेगा? हाँ, है क्या कोई मालेगांव में? एक हमारा भरोसा है, हमारा पगारे दादा, शेखर पगारे दादा, इनके ऊपर अपन भरोसा कर रहा है। इनको जो करना है करना पड़ेगा। बाकी हमारा एक संचालक मंडल, डीडीआर, प्रशासन, किसी का ऊपर भरोसा नहीं है। एक शेखर दादा पगारे के ऊपर अपना पूरा भरोसा है। हम उसका पीछे है, जो भी करना है इनको करना पड़ेगा। अपन पूरा उनका साथ देंगे। महेश नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ज्या नागरिकांनी आपल्या ठेवी ठेवल्या होत्या, मुदत संपून देखील त्यांच्या जे काही पैसे ठेवले ते परत मिळाले नाही आणि वारंवार तक्रार देऊन कुठलीही कारवाई होत नव्हती, फक्त कागदी घोडे नाचवले जात होते। लोकप्रतिनिधी असतील, प्रशासन असेल, सगळीकडे चक्रा मारून आल्यानंतर काही दिवसापूर्वी या ठेवीदारांनी, अन्यायग्रस्त लोकांनी माझी भेट घेतली। त्यावेळेस मी त्याच्यातला काही अभ्यास केला आणि काही अनुभव आपला की
महेश नागरी सहकारी पतसंस्थेची जबाबदारी एवढी आहे की ज्या ठेवीदारांनी पैसे ठेवले त्यांना व्याजासहित पैसे परत करण्याचं काम या लोकांची जबाबदारी त्यांची आहे. ज्यावेळेस आम्ही 1 जून 2026 रोजी DDR कार्यालयात हे आंदोलन केलं त्यावेळेस DDR साहेब सन्मानित जितेंद्र शेळके साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की 5 जूनला आपल्याला ठेवीदार संचालक मंडळ आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल. परंतु त्याच्यात तोडगा न निघाल्यामुळे आम्ही बेमुदत हे आंदोलन सुरू केलं. परंतु जे काही ठेवीदार असतील किंवा आम्ही जे आंदोलन करत होतो आमची स्पष्ट मागणी होती की जे लोक दोषी आहेत संचालक मंडळामधले जे चेअरमन आणि संबंधित जे अधिकारी आहेत यांची चौकशी करून यांना पैसा वापस दिला गेला पाहिजे होता. परंतु याच्यात असं लक्ष आलं आहे की जे प्रशासनामध्ये जे अधिकारी संबंधित अधिकारी DDR साहेब असतील किंवा संचालक मंडळ असतील यांनी एकमत करून एकमेकाला जसं आपण म्हणतो उंदराला मांजर साक्षी या पद्धतीने एकमेकाला सांभाळून घेतलं आणि या लोकांना 4 महिन्यापासून वेड्यात काढण्याचं काम या लोकांकडनं चालू होतं. परंतु आमची मागणी होती की एक तर आमचा ठेवीदारांचा पैसा परत करा, एक तर मग संचालक मंडळाचे जे काही चेअरमन आहेत यांच्यावर गुन्हा दाखल करा. परंतु रात्री 12-12:30च्या दरम्यान गुन्हा दाखल झाला. तर तो गुन्हा दाखल कोणावर झाला की जे पवन पुरोहित यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या दिवशी आम्हाला लक्षात आलं की आमची फसवणूक झाली आणि जाणून बुजून चेअरमन आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पवन पुरोहितवर गुन्हा दाखल केला. ठीक आहे, पवन पुरोहित जरी दोषी असेल परंतु सगळ्यात जास्त जबाबदार आणि दोषी हे संचालक मंडळ मधले जे चेअरमन आहेत ही सर्वस्वी जबाबदारी यांची आहे. उदाहरणार्थ त्यांनी कितीही पळवाटा शोधल्या, किती अफवा केल्या, परंतु आमचं जे आंदोलन आहे, जे आमचा जो आम्ही मुद्दा हाताशी घेतलाय त्याला पूर्ण तडीस नेल्याशिवाय आणि ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही. महाराष्ट्र ठेवीदारांचा हित संरक्षण अधिनियम MPID ऍक्ट 1999च्या कलम 3 व 4 नुसार कारवाई करून कलम 3 असं म्हणतं की एखादी संस्था असेल, पतसंस्था असेल, बँक असेल आणि ते जर गुंतवणूकदारांची फसवणूक करत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले पाहिजे. नुसतं ते संचालक मंडळाचे नुसतं चेअरमनच नाही तर संबंधित जे DDR साहेब आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला गेला पाहिजे असा हा कायदा सांगतो. त्याच्यानंतर कलम 4 जे आहे, कलम 4 असं म्हणतं की जर ठेवीदारांचा पैसा द्यायला टाळाटाळ करत असतील तर त्याच्यातले जे चेअरमन आणि संचालक मंडळ यांची प्रॉपर्टी जमा करून यांच्यावर गुन्हे दाखल करून आणि कोर्टाच्या देखरेखीखाली हा पैसा त्यांना परत देण्यात यावा असे कलम 3 व 4 सांगते. आणि काल ज्यावेळेस आमच्या कानावर चर्चा आली की जाणून बुजून जे लोक आंदोलन करतायत त्यांना बदनाम करायचं आणि ह्या जे लोक न्याय मागतायत त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करायचं. परंतु आतापर्यंत आम्ही ज्या लढाई लढल्या, भरपूर बदनाम्या झाल्या, अडचणी आल्या, परंतु शेवटच्या क्षणी हा निर्णय आणि विजय आमचाच झालेला आहे. म्हणून ठेवीदारांना माझी नम्र विनंती आहे, कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपण जी लढाई लढतोय ती एकदम योग्य मार्गाने जाते. त्याला फक्त थोडंसं आपल्याला संयम बाळगावं लागणार आहे, कारण आपल्याला बऱ्याचशा तांत्रिक अडचणी पण येतात, बऱ्याचशा अडचणी येतात. समोरचे जे व्यक्ती असतात ते त्यांची राजकीय आणि पैशाचा वापर करून आपलं आंदोलन मोडण्याचं किंवा अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचं काम हे करत असतात. म्हणून आम्ही सोमवार काय तारीख आपली, नाशिकचे जे जिल्हा उपनिबंधक आहेत तरी 22 तारखेला आम्ही DDR साहेबांच्या कार्यालयात भेट घेणार आहोत आणि महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायदा MPIDच्या नुसार कलम 3 व 4 नुसार संबंधित अधिकारी आणि संचालक मंडळ मध्ये जे जबाबदार अधिकारी असतील, चेअरमन असतील किंवा व्हाईस चेअरमन असतील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची स्पष्ट मागणी आहे. बंद आहे महिन्यापासून. तिथे बसायला स्टाफ सुद्धा नाहीये. स्टाफने सुद्धा तिथून दांडी मारली आता कायमची. त्याच्यामुळे पतसंस्था सुद्धा बंद राहते. तर आमच्यासारख्या सगळ्या लोकांनी दात कुणाकडे मागायची? चेअरमनच्या घरी गेलो तर चेअरमन आम्हाला भेटत नाही आणि त्यांची मुलं तर उडवाउडवीचे उत्तरं देतात, आमच्या घरी यायचं नाही, नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला तुमचं नाव सांगू, अशा धमक्या सुद्धा मिळतात. माझा कार्यकाल तर खूपच छोटा, 9 महिन्याच्या कार्यकालात सुद्धा मी लगेच राजीनामा दिला. या 9 महिन्यात सुद्धा मी बघितलं का यांचं मनमानी कारभार इथे चालू होता. आणि असं जसं हे आम्हाला दर्शवतात, आम्ही इथे बँकेत लिस्ट लावलेली आहे, लोनची रिकव्हरी आमची चालू आहे, तर त्या लिस्टा 2002-1 पासूनच्या त्यांनी लिस्टा लावून ठेवलेल्या आहे. तर मग एवढे 20-25 वर्ष हे झोपले होते का? मग यांनी ही लोन वसुली का बरं नाही केली? मग आमच्यासारख्यांचा सगळ्यांचा पैसा का बरं रोखून ठेवला आहे?
हा स्वतः मी त्यांना प्रश्न विचारते, पण त्याचंही काही समाधानकारक मला उत्तर तिथून मिळत नाही. आणि आम्हाला पण म्हणतात ते आमची वसुली होईल तर तुम्हाला पैसे देऊ. आता आम्हाला विचारून यांनी कर्ज वाटले होते का? का आमच्या पैसे देऊन आम्ही सांगितलं होतं कर्ज वाटाणा आले तसे आम्हाला द्या? हे कोणते उत्तर आहे यांचे? हे ना लहान मुलांसारखं बोलता, लहान मुलांसारखं खेळता. त्यांना वाटतं आम्ही बी लहान मुले असे खेळतात ते आमच्यासोबत. एक एक नवीन खेळ रोजचा असतो त्यांचा. याला वाचा फोडण्यासाठीच आम्ही शेखर दादांना आमच्या सोबत घेतले आणि ते आमची वाटचाल ते पूर्ण तडीच नेतील ही आम्हाला सगळ्यांना खूपच यांच्याबद्दल आम्हाला काय सगळेजण बोला. हा, हे आम्हाला सगळ्यांचं हे आहेच की ते आम्हाला तिथे नेतील. यांच्या संस्था 25 वर्षापासून चालू आहे. आता 25 वर्षापासून चालू आहे. तिथे सगळे मोठमोठे डायरेक्टर आहे सगळे. अगदी जर कोणी आला 1-2 लाख रुपये जरी आपल्याला मंजूर करायचे असले तरी आपण काय विचारतो, तो दुसरा डायरेक्टर का व्हावं, हा इसम तुमच्या शेजारी राहतो, याने 2 लाखाची ऑफर केली तर या माणसाला लोन द्यायचं का, असं तो दुसरा डायरेक्टरला विचारतो. आता 25 वर्षामध्ये या लोकांनी एकमेकाला काही विचारपूस काहीच केली नाही का? लोकांना ज्याची 5 लाखाची प्रॉपर्टी त्यांना 25 लाख रुपये देऊन टाकले. कोणा चिठ्ठीवर सुद्धा पैसे ज्यांनी दिले. हां, ही अशी प्रोसिजर असते का? विना चिठ्ठीची विना काय नाही, कोणाची अगदी तो कोणी यायचं, कोणाला चिठ्ठी देऊन द्यायची. ज्याची 5 लाखाची प्रॉपर्टी त्याला 25 लाख दिलेले. हां, लोकांनी गरिबांचे पैसे अगदी अटकवलेले. आणि आम्हीच दाखवलं की बँक किती देते, 8% देते ना, आम्ही 12% देतो, 12% देतो. अहो, गोरगरिबांनी स्टेट बँकेत, मर्चंट बँकेत ठेवलेले पैसे आम्हीच दाखवून यांच्या बँकेत ठेवले लोकांनी, गोरगरिबांनी सगळ्यांनी. आणि असे आता पवन पुरे जरी म्हटलो, तो पण पूर्वी क्लार्क होता, तो याच बँकेच्या पावत्या फाडायचा तो पवन पुरे. हां, नंतर याच्या आधी जो मॅनेजर होता त्याने सगळं रंग बघितला, त्याने राजीनामा देऊन टाकला आणि त्याच्यानंतर या पवन पोरीसला तिथे बसवलं मॅनेजरच्या काही. याने काय, याची पूर्वीची कंडिशन काय होती, आता त्याचा 2 कोटीचा बंगला यायचे. पैसे आणले कुठून यांनी? कुठून पैसे आणले? सगळे बँकेचेच पैसे ना, गोरगरिबांच्या ठेवी ठेवल्या आणि तो पैसा हडप केला. आणि बाकीचे जे सगळे चेअरमन, व्हाईस चेअरमन, बाकीचे जे सगळे त्यांचं पण काम नव्हतं का? ते स्वतःच बरबटले सगळे. हां, आता असं करायचं, ज्या ज्या लोकांच्या ठेवी आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र यायचं. चेअरमन, व्हाईस चेअरमन काय जे असतील ते तज्ञ संचालक यांच्या घरी जायचं, यांच्या आधी मोर्चाने यायचं. हां, तुमच्या प्रॉपर्टी आमचे पैसे द्या आम्हाला, असं प्रत्यक्ष सगळ्यांना ठासून सांगितलं पाहिजे. सांगत होते की तुम्हाला काही ऑपरेशन असेल. पहिले ठेवीदार म्हणून मी ठेवीदार आहे. मला त्यांच्याकडं पैसे लागत होते तर त्यांनी दिले नाही. माझं एवढं ऑपरेशन झालं तर त्यांनी 1-1 रुपये म्हणजे गोळा करून त्यांच्याजवळ ठेवले. एवढं ऑपरेशन झालं तर तरी त्यांनी मला 1 रुपया बी दिला नाही. आणि मी कामाला जाते साडीच्या दुकानात आणि त्यांच्याजवळ जाऊन त्यांना माहिती मी कसे पैसे गोळा केले, काय केले, पोरांना घेऊन कामं केलेले आणि त्यांच्याकडे पैसे देऊन त्यांनी असं केलं. आता कसं होईल? मी राजेंद्र विक्रम तुपे, राहणार दैवाळ. माझा व्यवसाय आहे सलूनचा. DDR ऑफिसला गेलो मागे तर ते म्हणताय अल्प बचतवाल्यांना आम्ही पैसे देतो. बरं ठीक आहे, तुम्ही अल्प बचतवाल्यांना देताय की मग कोणाचं लग्न, कोणाचा दवाखाना, याच्यावर काय तोडगा आहे की तुम्ही पत्रिका जुळवावा. पत्रिका जुळवली, DDRकडे दिली. DDR म्हणतं की तुम्ही मॅनेजरकडे पत्रिका द्या, तुम्हाला पैसे देणार आहे. तिथं पत्रिका दिली तर ते म्हणतं आमच्याकडे येऊन उपयोग नाही आहे, माझ्या मुलीचं यांच्यामुळे लग्न कॅन्सल झालं, यांच्यावर कारवाई का होत नाही. DDR म्हणतो माझ्याकडे यायचं नाही. शेळके साहेब दोषी आहे. शेळके साहेब त्यांना वाचवतोय की माझ्या मुलीच्या लग्न याची फी, कॉलेजची फी वर्षाला 1 लाख रुपये, मुलाला 1 लाख रुपये, पैसे कुठून आणायची? माझी 11 लाखाची FD महेश नागरिक पतसंस्थेत आहे. की चेअरमनच्या घरी गेलं तर चेअरमनचा मुलगा म्हणतो आमच्याकडे येऊन तुमचा काही राईट नाही. मग आम्ही कोणाकडे जायचं? शेळके साहेबांकडे गेलं तर शेळके साहेब आम्हाला सांगतो आमच्याकडे यायचं नाही, तुमचं त्यांच्याशी बोलणं झालंय, तुम्ही जा तिकडे. शेळके साहेबकडे ऐकून 11 लाखाची FD म्हणून काबराचा मुलगा काय म्हणतो की 6 लाख रुपयात थोडी पाणी करून घे, माझ्याकडे तू येऊ नको, मी तुझ्याकडे येणार नाही, क्लूज करून घे, माझा घामाचा पैसा आहे, मला पूर्ण मिळायला पाहिजे. 11 लाख रुपयातून 6 लाख रुपये कशाला घेईन? यांच्या बापाची माझ्याकडे काय ठेव आहे का? मी एक ठेवीदार आहे. महेश नागरिक मध्ये पैसे ठेवलेले आहे. दर महिन्याला त्याच्यातून जे पैसे भेटतात त्याच्यावर माझ्या आईचं म्हणजे ती झोपलेलीच राहते,
औषध गोळ्या पूर्ण मेडिकल खर्च निघत राहतो. त्याच्यासाठी आम्ही पैसे तिथं ठेवले आहे. पण आता काही दिवसापासून हे लोक काहीच उत्तर देत नाही आणि पैसे आम्ही सगळे यांना विचारून ठेवलेले. ते म्हणे ठेवा, काही अडचण नाही, आपली बँक जोरात आहे म्हणे, असे उत्तर द्यायचे. जे पण सगळे पदाधिकारी आहेत त्यांची लायबिलिटी जॉईंट, सेव्हरल आणि अनलिमिटेड आहे, हा कायदा आहे. तर ते काही त्यांनी बहाणे केले तरी त्यांना सुटायचा कोणताच चान्स नाही आहे. त्यांनी आमची विनंती आहे का त्यांनी लोकांचे पैसे द्यावे. जसे त्यांनी बेकायदेशीररित्या काही लोकांना पैसे मार्च-एप्रिल 2026ला दिले, काही जवळीक लोकांना, तसे त्यांनी FD धारकांचेही पैसे द्यावे, ही आमची नम्र हात जोडून विनंती आहे. तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन आपके लिए लाया है धूप से बचाने वाली डे क्रीम, सौंदर्य चेहरे को गोरा करने वाली नाइट क्रीम, फुंसियों के लिए TC स्किन क्लीनर एंड सेरम, सर्दी में जिल्दों को ताजा रखने वाला मॉइस्चराइजर, 7 दिनों में गोरा करने वाली क्रीम, आंखों के नीचे कालापन को दूर करने वाला TC डार्क वे सीरम, हाथ और गर्दन का कालापन दूर करने वाला साबुन. हमारा पता याद रखें, कुसुम्बा रोड, औलिया मस्जिद के सामने, तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन.